ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडत नसल्याची बोचरी टीका करत आता नारायण राणे यांनी मुंबई भाजपच्या स्वबळाचे संकेत दिले आहेत। महायुतीचा विजय निश्चित असून मुंबईमध्ये भाजप एकटी लढली तरी जिंकणार असा दावाच नारायण राणे यांनी केला। पाहूयात। एकाकडे 20 आणि एकाकडे 0 ठाकरे बंधूंची ताकद किती? की नांदीचं काय फरक पडणार? मी काय म्हणालो 20 + 0 बरोबर किती? भाजपचे 134 आणि तिघांचे मिळून आमचे 200 आमदार। भाजप 134 आणि तिघांचे मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना पाठिंबा। मुंबईत भाजप एकटी लढली तरी जिंकणार, राणेंचा दावा। भाजप सहित जी काही युती की आघाडी होईल ते जिंकणार किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकणार। आगामी मुंबई महापालिका भाजप एकटी सुद्धा जिंकू शकते असं म्हणत नारायण राणेंद्वारे भाजपनं महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांवर दबाव तंत्र सुरू केल्याचं बोललं जातंय। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांची ताकद किती अशी बोचरी टीका करत मुंबई महापालिकेत भाजप एकटी लढली तरी जिंकू शकते असा दावा राणेंनी केलाय। की नांदीचं काय फरक पडणार? मी काय म्हणालो 20 + 0 बरोबर किती? भाजप 134 आणि तिघांचे मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना पाठिंबा आहे। काय फरक पडत नाही। भाजप सहित जी काही युती की आघाडी होईल ते जिंकणार किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकणार। 20 + 0 वर 20 वर एक 0 लागू शकतो जर ठरलं आणि नीट इमानदारीनं लढले आमोर समोर ना। पैसा, सत्ता, संपत्ती, पोलीस, ईडी, CBI बाजूला करून दाखवली ना। ह्या 20 + 0 जे म्हणतो ना, हा प्लस बाजूला निघेल आणि 20 वर 0 लागू शकतो। हे होऊ शकतं असं माझं राणे साहेबांना सांगणं। राणेंच्या या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समतोल प्रतिक्रिया दिली। पहिल्या वाक्यात त्यांनी आम्ही निवडणुका एकत्रच लढू असं म्हणत नारायण राणेंनी वर्तवलेली शक्यता फेटाळली आणि दुसऱ्या वाक्यात जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू असं सांगत राणेंच्या शक्यतेला दुजोराही दिला। भाजप सहित जी काही युती की आघाडी होईल ते जिंकणार किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकणार। नाही, त्यांनी काय म्हटलं, त्यांच्या पक्षाने काय निर्णय घेतला तो घेऊ द्या किंवा त्यांनी घ्यायचा तो निर्णय त्यांचा अधिकार आहे। पण भारतीय जनता पार्टी म्हणून, पक्षाचा अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढायच्या। महायुतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे जायचं आणि हेही सांगितलं परवाच आम्ही की एकाच ठिकाणी नाही जुळलं त्या ठिकाणी फार शत्रुत्वाच्या भावनेने लढायचं नाही आहे, ही मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे। लोकसभेवेळी भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी कोकणात नारायण राणेंच्या प्रचारासाठी सभा घेतली होती। मात्र विधानसभेनंतर मनसे भाजपमध्ये वितुष्ट तयार झालं। त्यानंतर आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेची खिल्ली उडवत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंच्या मनसेवरही बोचरी टीका केली। दोनों भाई इकट्ठा हो रहे हैं, मैं बोलता ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए। दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे। हाँ, ये क्या समीकरण मालूम नहीं? दो भाई इकट्ठा है और दो भाई की ताकत क्या है? हेच राज ठाकरे होते की जी तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे। त्यामुळे जर तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती, याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय आहे कोणी सांगायची गरज नाही। मुंबई देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर, मात्र 2017 पासून मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही। मागची अनेक वर्ष मुंबईसारख्या शहराचा कारभार प्रशासक पाहतायत। 2017 मध्ये अखंड शिवसेना आणि भाजप महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र होते, मात्र मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले। शिवसेनेला 97, भाजपला 82, काँग्रेसला 31, अखंड राष्ट्रवादीला 9 आणि मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या। मात्र आगामी मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच 2 शिवसेना एकमेकांसमोर असतील।
आमदारांच्या संख्येमुळे भाजपचा विश्वास वाढलाय, त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत पुन्हा रस्सीखेच होते का आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होतंय यावर मुंबई महापालिकेचं गणित ठरणार आहे। रमण जगताप, TV9 मराठी, मुंबई।